नमस्कार. बांधकाम कामगारांसाठी मोफत सायकल वाटप योजना. तर या योजनेसंदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर येथे अटी आणि शर्ती देण्यात आल्या आहेत. तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तर त्याचबरोबर मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहतील. तसेच बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू असणाऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर घेत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार मंडळामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम बांधकाम कामगाराने सायकल खरेदी करावी आणि त्यानंतर सायकल खरेदी केलेली संपूर्ण रक्कम मंडळ तुमचा अदा करेल. तर अशा प्रकारे योजनेअंतर्गत कामगारांना अधिकतम 4,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम तुम्हाला स्वतःला भरावी लागणार आहे. तर अशा प्रकारे कामगाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि कामगाराजवळ कुठलेच वाहन असता कामा नये. तर आवश्यक कागदपत्रे देखील येथे देण्यात आली आहेत. तर संपूर्ण कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट साईजचे 3 फोटो, बँक पासबुक व संपूर्ण कागदपत्रे यामध्ये जन्म दाखला, त्यानंतर मागील वर्षातील 90 दिवसाचे काम केलेलं प्रमाणपत्र, महानगरपालिका याकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, तसेच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र. तर अशा प्रकारे संपूर्ण कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार मंडळामध्ये तुम्हाला सदरचा अर्ज सादर करायचा आहे. तर अर्ज देखील त्याच ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे सदरची मोफत सायकल वाटप योजना जी आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली.